श्री स्वामी समर्थ. नमस्कार मित्रांनो, जेव्हा आपण एखाद्या व्यक्तीवर जीवापाड प्रेम करतो किंवा नसीम विश्वास ठेवतो, तेव्हा त्या व्यक्तीकडून मिळालेला धोका हा केवळ एक प्रसंग नसून तो आपल्या अस्तित्वाचा थरका फोडणारा अनुभव असतो. हा अनुभव आपल्याला अशा वळणावर आणून सोडतो जिथे आपल्याला जगाकडे पाहण्याचा दृष्टिकोनच बदलून जातो. आयुष्याच्या या प्रवासात आपल्याला हे समजून घेणं गरजेचं आहे की जो माणूस आपल्याला सर्वात जास्त जवळचा वाटतो, नेमका त्यालाच आपल्या मर्माच्या गोष्टी माहिती असतात. त्याला एक ठाऊक असतं की आपल्या भावना कुठे गुंतलेल्या आहेत आणि आपल्याला नेमकी वेदना कुठे होऊ शकते. म्हणूनच परक्या माणसाने दिलेला धक्का आपण विसरू शकतो, पण आपल्या माणसाने पाठीत खुपसलेला खंजीर मनावर कायमची जखम करून जातो. पण या धोक्याकडे आपण फक्त एक दुःख म्हणून पाहता आयुष्याने शिकवलेला एक कठोर धडा म्हणून पाहिलं पाहिजे. विश्वासाची ही काच जेव्हा फुटते तेव्हा सुरुवातीला होणारा त्रास असह्य असतो, पण तोच त्रास आपल्याला मानसिक दृष्ट्या खंबीर बनवत असतो. आपण अनेकदा लोकांच्या गोड बोलण्याला आणि त्यांच्या तात्पुरत्या वागण्याला त्यांचा खरा स्वभाव समजण्याची चूक करतो. पण खरं तर माणूस बदलत नाही, फक्त वेळेनुसार त्याचे मुखवटे गळून पडतात. ज्या क्षणी त्या व्यक्तीचा स्वार्थ संपतो किंवा त्याला तुमच्याकडून मिळणाऱ्या फायद्यापेक्षा दुसरं काहीतरी मोठं दिसतं, त्या क्षणी तो आपल्या विश्वासाचा लिलाव करायला मागे पुढे पाहत नाही. अशा वेळी रडत बसण्यापेक्षा किंवा स्वतःला दोष देण्यापेक्षा हे स्वीकारलं पाहिजे की त्या व्यक्तीची लायकी तुमच्या विश्वासा एवढी नव्हतीच. तुमचा विश्वास हा तुमचं सामर्थ्य होतं, पण त्याचा गैरफायदा घेणं हा त्या व्यक्तीचा नीचपणा होता. जेव्हा असा एखादा माणूस विश्वासघात करतो तेव्हा सर्वात पहिली प्रतिक्रिया ही संताप किंवा सूड घेण्याची असते. पण खरं सांगायचं तर शांत राहणं आणि त्या व्यक्तीच्या आयुष्यातून पूर्णपणे बाजूला होणं हाच सर्वात मोठा सूड असतो. तुमचं मन समोरच्याला जाणून देतं की त्यांनी काय गमावलं आहे. वादावादी करून आपण आपलीच ऊर्जा वाया घालवत असतो, त्याऐवजी तोच वेळ स्वतःला सावरण्यासाठी आणि स्वतःच्या प्रगतीसाठी वापरला पाहिजे. धोका मिळाल्यावर खचून न जाता माझं काय चुकलं या प्रश्नापेक्षा मी काय शिकलो यावर लक्ष केंद्रित करणं महत्वाचं आहे. हा अनुभव आपल्याला हे शिकवतो की भविष्यात कोणाला किती जवळ घ्यायचं आणि आपल्या मनाच्या चाव्या कोणाच्या हातात द्यायच्या. आयुष्यात प्रत्येक गोष्ट एका कारणाने घडत असते. कदाचित या धोक्यामुळेच तुम्हाला हे समजलं असेल की तुम्ही स्वतःसाठी किती महत्वाचे आहेत. कोणावरही आंधळा विश्वास ठेवणे म्हणजे स्वतःच्या विनाशाला आमंत्रण देणे होय. ही जाणीव झाल्यामुळे आता तुम्ही अधिक सतर्क आणि प्रगल्भ होता. तुमच्या आयुष्यातून गेलेली ती व्यक्ती तुमच्या प्रगतीसाठी एक अडथळाच होती, तो आता दूर झाला आहे. आता मोकळ्या आकाशात भरारी घेण्याची वेळ तुमची आहे. तुमचा आत्मविश्वास हा एवढा प्रबळ ठेवा की पुन्हा कोणाचंही धाडस होणार नाही तुमचा विश्वास तोडण्याचं. शेवटी तुमचं यश आणि तुमचा आनंदी राहणंच त्या व्यक्तीला दिलेली सर्वात मोठी चपराक असेल. ज्याने तुमचा विश्वास तोडला त्याला तुमच्या अश्रूंची किंमत कधीच कळणार नाही, पण त्याला तुमच्या प्रगतीची झळ नक्कीच बसेल. त्यामुळे भूतकाळातील त्या जखमेला कुरवाळत न बसता नव्या उमेदीने उभं राहा आणि सिद्ध करा की तुम्ही कोणाच्या येण्या जाण्यावर अवलंबून नसून तुम्ही स्वतःच्या नशिबाचे शिल्पकार आहात. या अनुभवातून बाहेर पडताना एक गोष्ट कायम लक्षात ठेवली पाहिजे की विश्वासघात हा तुमच्या आयुष्याचा अंत नसून तो एका नव्या आणि अधिक समजूतदार आयुष्याचा प्रारंभ असतो. जेव्हा एखादी व्यक्ती आपल्याला फसवते तेव्हा ती केवळ एक नाते तोडत नाही, तर ती आपल्याला जगाचे खरे स्वरूप दाखवत असते. आपण अनेकदा भावनेच्या भरात इतके वाहत जातो की समोरच्याच्या डोळ्यातलं कपट आपल्याला दिसत नाही, पण या धक्क्यामुळे आपल्या डोळ्यावरची ती मोह माया दूर होते. आता प्रश्न उरतो की यातून पुढे कसं जायचं. सगळ्यात आधी तर स्वतःला दोष देणे थांबवा. तुम्ही कोणावर विश्वास ठेवला ही तुमची चूक नव्हती, तो तुमचा चांगुलपणा होता आणि ज्याने तो तोडला ही त्याची लायकी होती. स्वतःच्या चांगुलपणाचा पश्चाताप कधीच करू नका, कारण जग अजूनही चांगल्या माणसांमुळेच टिकून आहे. फक्त आता तुम्हाला चांगुलपणासोबत थोडी चतुराई आणि सतर्कता बाळगायची आहे. पुढचा प्रवास सुरू करताना आपल्या मनाभोवती एक अशी भिंत उभी करा जिला कोणालाही सहज भेदता येणार नाही. याचा अर्थ असा नाही की तुम्ही लोकांशी बोलणं बंद करावं, पण तुमच्या मनाचे कोपरे, तुमचे प्लॅन्स आणि तुमचे गुपित आता फक्त तुमच्या पुरतीच मर्यादित ठेवा. ज्या माणसाने एकदा विश्वास तोडला त्याला दुसऱ्यांदा संधी देणं म्हणजे स्वतःच्या पायावर धोंडा पाडून घेण्यासारखं आहे. कारण साप किती वेळ सोबतीला राहिला तरी त्याचा मूळ स्वभाव डसण्याचा असतो. त्यामुळे अशा लोकांपासून अंतर राखणं हेच तुमच्या मानसिक शांततेसाठी उत्तम आहे. लोक तुम्हाला स्वार्थी म्हणतील, बदललात असं म्हणतील, पण तुमच्या शांततेपेक्षा दुसरं काहीही मौल्यवान नाही. आता तुमची सर्व शक्ती तुमच्या ध्येयाकडे वळवा. जेव्हा आपण एखाद्याच्या प्रेमात किंवा विश्वासात असतो
तेव्हा आपण स्वतःला विसरून जातो. आता ती सगळी ऊर्जा स्वतःच्या करिअरवर, आरोग्यावर आणि स्वप्नांवर खर्च करा. तुमची प्रगती पाहून जेव्हा त्या व्यक्तीला पश्चाताप होईल तेव्हा तो तुमचा खरा विजय असेल. पण तो विजय साजरा करण्यासाठी तुम्हाला तिथे उपस्थित राहण्याची गरज नाही. तुम्ही इतके पुढे निघून जा की त्या व्यक्तीची सावली तुमच्यापर्यंत पोहोचू शकणार नाही. लक्षात ठेवा, आयुष्य हे खूप मोठं आहे आणि ही एक छोटीशी घटना तुमच्या संपूर्ण आयुष्याची व्याख्या ठरू शकत नाही. ज्यांनी तुम्हाला धोका दिला त्यांना मनात धरून स्वतःचं रक्त आटवू नका. तिरस्कार करण्यापेक्षा दुर्लक्ष करणं शिका, कारण तिरस्कारासाठी सुद्धा त्या व्यक्तीला दुसऱ्याच्या मनात जागा द्यावी लागते. पण दुर्लक्ष केल्यामुळे ती व्यक्ती तुमच्या अस्तित्वातूनच मिटून जाते. येणारा काळ तुम्हाला अशा लोकांशी भेटवेल जे खरंच तुमच्या विश्वासाला पात्र असतील. पण तोपर्यंत स्वतःचे सर्वात चांगले मित्र बना. स्वतःवर इतका विश्वास ठेवा की उद्या पुन्हा जगाने साथ सोडली तरी तुम्हाला स्वतःचा आधार पुरेसा वाटेल. हे आयुष्य तुमचं आहे आणि ते कोणाच्याही फसवणुकीमुळे वाया घालवण्यासाठी खूप सुंदर आहे. नव्या उमेदीने, नव्या जिद्दीने आणि एका नव्या अनुभवासोबत पुन्हा एकदा गरुड झेप घेण्यासाठी तयार व्हा. तुमची ही जिद्द तुम्हाला शून्यातून विश्व निर्माण करण्यासाठी ताकद देईल. या प्रवासाच्या पुढच्या टप्प्यावर सर्वात महत्वाचं असतं ते म्हणजे आपल्या मनाचं रिबूट करणं. एकदा विश्वास सुटला की मनात निर्माण होणारी पोकळी भीती आणि संशयाने भरली जाते. आपल्याला प्रत्येक नवीन व्यक्तीमध्ये जुनाच विश्वासघाती चेहरा दिसायला लागतो. पण लक्षात ठेवा, कोणा एकाच्या चुकीची शिक्षा स्वतःला आणि येणाऱ्या चांगल्या माणसांना देणं हा तुमच्यावर झालेला दुसरा अन्याय असेल. विश्वासाचा हा नवीन अध्याय सुरू करताना सर्वात आधी स्वतःच्या जखमांना प्रेमाने कुरवाळा. ही वेदना तुम्हाला कमकुवत बनवण्यासाठी नाही तर तुम्हाला भावनिक दृष्ट्या मजबूत करण्यासाठी आली आहे. त्याला आपण धोका म्हणतो. तो प्रत्यक्षात निसर्गाने तुमच्या डोळ्यासमोर हटलेला पडदा असतो, जेणेकरून तुम्हाला खोट्या नात्यांच्या पलीकडे असलेलं सत्य दिसावं. आता तुमची स्पर्धा कोणाशी नाही तर फक्त कालच्या स्वतःशी आहे. ज्याने तुमचा विश्वास सोडला त्यांच्या आयुष्यात काय चाललंय, तो सुखी आहे की दुखी हे पाहण्यात आपला वेळ आणि इंटरनेटचा डेटा वाया घालू नका. सोशल मीडियावर त्यांना स्टॉक करणं किंवा त्यांच्याबद्दल कोणाकडे चौकशी करणं म्हणजे तुम्ही अजूनही त्यांच्या गुलामगिरीत आहात असा होतो. खऱ्या अर्थाने स्वातंत्र्य व्हायचं असेल तर त्या व्यक्तीला तुमच्या विचारातून डिलीट करा. तुमचं आयुष्य एक रिकामं मैदान नाही जिथे कोणी यावं, खेळून जावं आणि कचरा करून जावं. तुमच्या आयुष्याचा ताबा आता स्वतःच्या हातात घ्या. ज्या क्षणी तुम्ही स्वतःला महत्व द्यायला सुरुवात करता त्या क्षणी जगाची तुम्हाला गृहीत धरण्याची हिंमत कमी होते. यापुढे कोणाशी नातं जोडताना किंवा मैत्री करताना वेळ हा आपला सर्वात मोठा मित्र बनवा. कोणालाही आपल्या आयुष्यात प्रवेश देण्यापूर्वी त्यांना पारखून घेण्याची घाई करू नका. विश्वास हा कमवावा लागतो, तो फुकट वाटण्याची गोष्ट नाही. तुमची किंमत ओळखा. जोपर्यंत समोरची व्यक्ती तुमच्या आधारास पात्र ठरत नाही तोपर्यंत तुमच्या मनातलं गुपित तिच्या समोर उघड करू नका. त्याला कठोर होणं म्हणत नाहीत तर त्याला शहाणपण म्हणतात. आयुष्यात अशा अनेक परीक्षा येतील जिथे लोक तुमच्या भावनांशी खेळण्याचा प्रयत्न करतील, पण तुमची नैतिकता आणि तुमचं चरित्र एवढं कणखर ठेवा की कोणाच्या येण्याने किंवा जाण्याने तुमच्या मानसिक शांततेचा डोलारा ढासळणार नाही. शेवटी एक गोष्ट कायम लक्षात ठेवा, ज्याने विश्वासघात केला आहे त्याला त्याच्या कर्माचं फळ उशिरा का होईना पण नक्कीच मिळतं. नियतीचा न्याय हा कधीच चुकत नाही. तुम्हाला त्याचा सूड घेण्याची गरज नाही, कारण वेळ हा जगातील सर्वात मोठा न्यायाधीश आहे. तुमचं काम फक्त एवढंच आहे की स्वतःच्या प्रकाशात चालत राहणं. ज्या दिवशी तुम्ही यशाच्या शिखरावर असाल आणि मागे वळून पाहाल तेव्हा तुम्हाला जाणीव होईल की त्या दिवशी मिळालेला तो धोका खरं तर तुम्हाला बदलण्यासाठी मिळालेली एक संधी होती. तुम्ही आता पूर्वीपेक्षा जास्त सावध, जास्त समजूतदार आणि अधिक शक्तिशाली झाला आहात. तुमची ही नवीन आवृत्ती न्यू व्हेरिएशन कोणालाही हरवता येणार नाही. आता तुमचं आयुष्य तुमचं आहे आणि ते अधिक आनंदाने, अभिमानाने जगण्यासाठी तुम्ही सज्ज आहात. हीच तुमची खरी ओळख आहे. या संपूर्ण प्रवासाच्या शेवटचा आणि सर्वात महत्वाचा टप्पा म्हणजे स्वतःचा पुनर्जन्म. जेव्हा आपण या वेदनेतून बाहेर पडतो तेव्हा आपण तीच व्यक्ती उरत नाही जी सुरुवातीला होती. आपल्या स्वभावात एक प्रकारचा ठामपणा येतो. आता तुम्हाला कोणाच्या हो किंवा नाहीवर अवलंबून राहण्याची गरज वाटत नाही. हा जो एकटेपणाचा काळ तुम्हाला मिळाला आहे त्याला शिक्षा समजू नका, तर त्याला स्वतःला ओळखण्याची एक सुवर्ण संधी समजा. जग आपल्याला तेव्हाच गृहीत धरतं जेव्हा आपण स्वतःला गृहीत धरतो. जेव्हा तुम्ही स्वतःच्या आनंदासाठी दुसऱ्या कोणाची वाट पाहणं थांबवता तेव्हा खऱ्या अर्थाने तुम्ही अपराजित बनता. आता तुमच्या आयुष्यात अशा लोकांसाठी जागा बनवा ज्यांना तुमच्या शब्दाची नाही तर तुमच्या मौनाची किंमत आहे. गर्दीत गोळा करण्यापेक्षा मोजकी पण प्रामाणिक माणसं सोबत असणं कधीही चांगलं.
ज्यांनी तुम्हाला संकटात साथ दिली, ज्यांनी तुमचा पडदा काळ पाहिला आणि तरी तुमच्यावर विश्वास ढळू दिला नाही, अशा कृतज्ञतेच्या नात्याला जपायला शिका. विश्वासघाताचा अनुभव आपल्याला फक्त वाईट माणसाची ओळख करून देत नाही, तर आपल्या आयुष्यात असलेल्या चांगल्या माणसाची किंमतही समजून सांगतो. आता तुमची दृष्टी एवढी तीक्ष्ण झाली आहे की तुम्हाला शब्दांच्या पलीकडचा खोटेपणा सहज ओळखता येईल. लक्षात ठेवा, एक महान योद्धा तोच असतो जो रणांगणावर जखमी होऊनही पुन्हा उठून उभा राहतो आणि लढतो. तुमचं आयुष्य सुद्धा एक रणांगणच आहे. इथे पडणं स्वाभाविक आहे, पण पडल्यानंतर तिथेच पडून राहणं हा पराभव आहे. ज्याने तुमचा विश्वास तोडला त्याला तुमच्या प्रगतीचा आवाज इतका मोठा ऐकू गेला पाहिजे की त्याला स्वतःच्या कृत्याचा पश्चाताप व्हायला हवा. पण तो पश्चाताप पाहण्यासाठी तुम्हाला मागे वळून पाहण्याची गरज नसावी, कारण तुम्ही तेव्हा यशाच्या अशा शिखरावर असाल जिथून खालची माणसं खूप छोटी दिसतात. तुमचा हा नवा प्रवास आता केवळ सर्व इव्हल नाही तर डोमिनेशन असला पाहिजे. तुमच्या कामात, तुमच्या विचारात आणि तुमच्या वागण्यात असा एक रुबाब असू द्या की समोरच्याला तुमच्याशी प्रतारणा करण्याआधी 100 वेळा विचार करावा लागेल. विश्वासाचा हा नवीन अध्याय लिहायला सुरुवात करा. जुनी पान फाडून टाका, कारण त्या पानावर फक्त फसवणुकीची शाई होती. आता तुमच्या हातात नवी लेखणी आहे आणि समोर कोरं पान आहे. त्यावर तुमच्या हिमतीची, तुमच्या कष्टाची आणि तुमच्या विजयाची गाथा लिहा. जाता जाता एवढंच सांगेन, कोणी साथ दिली तर आनंदच आहे, पण जर कोणी साथ सोडली तर दुःखी होऊ नका, कारण स्वतःला साथ देणं हे जगातील सर्वात मोठं सामर्थ्य आहे. ज्यांच्या मनात प्रामाणिकपणा असतो त्यांचं कधीच कायमचं नुकसान होऊ शकत नाही. तुम्ही हारला नाही, तुम्ही फक्त एक चुकीचा प्रवास थांबवला आहे. आता योग्य दिशेने, योग्य माणसासोबत आणि पूर्ण ताकदीने पुढे चला. हे जग तुमची वाट पाहत आहे आणि तुमचं खरं सामर्थ्य अजून जगासमोर यायचं बाकी आहे. या संपूर्ण प्रवास समारोप करताना एक गोष्ट मनावर कोरून ठेवा की आयुष्यात आलेलं प्रत्येक वादळ हे उद्ध्वस्त करण्यासाठी येत नाही, तर काही वादळ तुमचा रस्ता साफ करण्यासाठी सुद्धा येतात. तुमच्या आयुष्यातून गेलेली ती व्यक्ती तुमच्या प्रगतीसाठी एक अडथळा होती, जो निसर्गाचं दूर केला आहे. आता तुमच्याकडे 2 पर्याय आहेत. एक तर त्या जखमेला कुरवाळत आयुष्यभर रडत बसायचं, किंवा त्या जखमेला आपली ताकद बनवून जगाला आपली खरी किंमत दाखवून द्यायची. लक्षात ठेवा, कोणा एकाच्या जगण्याने तुमचं आयुष्य संपत नाही, तर तिथूनच तुमच्या खऱ्या संघर्षाची आणि यशाची गाथा सुरू होते. ज्याने तुमचा विश्वास सोडला त्याला तुमच्या शब्दाची नाही तर तुमच्या कर्तृत्वाने उत्तर द्या. तुमचा आनंद, तुमची प्रगती आणि तुमचं यश हा विश्वासघात करण्यासाठी सर्वात मोठा बदला असावा. कारण जेव्हा तुम्ही पुन्हा एकदा आनंदाने जगायला सुरुवात करता तेव्हा समोरच्याचा पराभव तिथेच झाला असतो. आता स्वतःला एक वचन द्या की यापुढे माझं मन इतकं स्वस्त नसेल की कोणी यावं आणि त्याच्याशी खेळून जावं. मी स्वतःचा आधार करेन, स्वतःवर प्रेम करेन आणि कोणासमोरही लाचार होणार नाही. आयुष्याच्या या वळणावर तुम्ही आज जे काही शिकलात ते तुम्हाला भविष्यात अधिक महान बनवेल. हीच वेळ आहे जुन्या दुःखाची राग झटकून फिनिक्स पक्षासारखी भरारी घेण्याची. मित्रांनो, जर तुम्हाला आजचा हा विचार मनापासून पटला असेल आणि यातून तुम्हाला थोडी जरी ताकद मिळाली असेल तर या व्हिडिओला लाईक नक्की करा. तुमच्या एका शेअरमुळे कदाचित एखाद्या खचलेल्या मनाला उभारी मिळू शकते. खाली कमेंट मध्ये मी हारणार नाही असं लिहून स्वतःला निर्धार जगाला सांगा. चॅनलवर नवीन असाल तर अशा शक्तिशाली विचारासाठी आपल्या चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका. पुन्हा भेटूया अशाच एका प्रेरणादायी प्रवासात. तोपर्यंत स्वतःची काळजी घ्या. लक्षात ठेवा, तुमची लढाई तुमची स्वतःची आहे आणि तुम्ही ती जिंकणारच आहात. धन्यवाद.